मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता हळदीला भर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आता हळदीला साधारणतः 150 ते 160 दिवस झालेले आहेत आणि आपल्या जे तंतुमय मुळ्या आहे या बेडमध्ये आलेल्या आहेत. आपण जर आता भर दिला तर त्या मुळा तुटणार. मुळा जर का तुटला तर जो काही अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या हळदीला होतो तो होणार नाही. मित्रांनो, आता आपली हळद महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आहे, ते म्हणजे शेंगा भरणीच्या. आणि जर आपला मुळा तुटला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या कंदावरती होऊन आपल्या उत्पन्नावरती होईल. पण मित्रांनो, शिवार फेरी करताना लक्षात आले की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे कंद आहे ते उघडे पडलेले आहेत. जर का आपले कंद उघडे पडले आणि ते जर का सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये आले तर ते हिरवे पडतात. हिरवे पडल्यामुळे त्याची वाढ तिथं थांबून जाते. हे पण आपलं नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, जर का तुम्हाला भर द्यायचाच असेल तर भर दिल्यानंतर साधारणतः 2 दिवसानं आपल्याला एक ड्रिंचिंग करणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून जे आपल्या मुळा तुटलेले आहे त्याचं परत त्या मुळा तयार होण्यासाठी. त्यामध्ये आपण वेलॅग्रो कंपनीचा विवा एकरी 1 लिटर सोडू शकतो किंवा कोणत्या पण चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा, ज्यामध्ये आपण IPL किंवा टाटा रॅलीच एकरी 200 ग्राम सोडू शकतो. यांनी आपल्या ज्या डॅमेज झालेल्या मुळा आहे त्या रिकवर होऊन आपलं कोणत्याच प्रकारचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर जे काही आपले हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याकडे नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद.